शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोपरगाव बस स्थानकात एसटी बसच्या सवलतीच्या पाससाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. भल्या पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थी लांबलचक रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळपासून सुरू झालेली ही रांग दुपारपर्यंत कायम असल्याने नागरिकांची अक्षरशः फरफट होत आहे. पास सुविधा सवलतीची असली तरी ती मिळवण्यासाठी तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक थकव्यामुळे खाली बसून आपल्या क्रमांकाची वाट पाहताना दिसत आहेत. काहींना बोटाचे ठसे मशीनवर उमटत नसल्याने प्रक्रिया वारंवार अडखळत आहे आणि रांग पुढे सरकत नाही. पाससाठी 2 खिडक्या असतानाही प्रत्यक्षात एकच खिडकी सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वतंत्र व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय अधिकच वाढली आहे. सुलभ आणि स्मार्ट सेवांचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना तासनतास थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता तरी अतिरिक्त खिडक्या सुरू करून योग्य व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गेलो ती माझ्या लोक बसलो मागं गेलो थंबासना ती माझ्या थंबासना थोडाफार घ्यायला पाहिजे ना. घरी गेल्यावर शेतूमध्ये गेले तर अंगठा बसला गडीवर सुद्धा नाही करत. 3 वाजे लोक बसून ठेवलं परत आणला. किती वेळ झाला आपण या ठिकाणी येऊन? आता मला 1 तास झाला असं. बाया बऱ्याच वेळाच्या बसेल सकाळच्या बाकी. आमचं म्हणणं आहे 2 मशीन पाहिजे इथं, एक लेडीज करतात एक जेंट्स करतात. तुम्हाला किती वेळ झाली या ठिकाणी येऊन? काय सांगा. मला 1 तास झाला मला. अच्छा, काय मागणी असेल आपली? हा? काय मागणी असेल आपली? मागणी काय नाही, 2 लेडीजचं वेगळं करायला पाहिजे आणि जेंट्सचं वेगळं करायला. कुठून आलात आपण? संध्याकाळ सुरू. अच्छा. बातमी तुमचे प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.